नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण शिकणार आहोत. पहा की बऱ्याच मुलांना हा प्रॉब्लेम असतो की त्यांना इंग्लिश प्रॉपरली वाचता येत नाही. त्यांना इंग्लिश का वाचता येत नाही त्याचं एक असंही कारण असू शकतं की त्यांना जे सायलेंट वर्ड्स आहेत इंग्लिश भाषेमध्ये ते प्रॉपरली माहिती नाही आहेत. तर आज आपण शिकणार आहोत. पहा ए पासून झेडपर्यंत कोणता लेटर कधी सायलेंट होतो आणि त्यामागचे काय रूल्स आहेत. तर पहा ए कधी सायलेंट होतो. रूल दिलेला आहे, ए इज सायलेंट इन द वर्ड दॅट एंड इज LLY. जर एखाद्या वर्डच्या एंडिंगला LLY दिलेला असेल तर तिथे ए काय होतो, सायलेंट होतो. जसं पहा म्युझिकली, त्याच्यानंतर लॉजिकली, फिजिकली, रोमॅन्टिकली. त्यानंतर दुसरा नियम दिलेला आहे. पहा ए इज सायलेंट इन द कॉम्बिनेशन ऑफ EA. जर EAचं कॉम्बिनेशन असेल किंवा EA सोबत आलेला असेल तर तिथे सुद्धा ए काय होतं, सायलेंट होतो. याचं वाचन कसं करतो आपण. पहा ब्रेड, ड्रेड, हेड, थ्रेड. पहा ब्रेड, ड्रेड, हेड अँड थ्रेड. त्यानंतर पहा बी कधी सायलेंट होतो. पहा रूल दिलेला आहे, बी इज सायलेंट आफ्टर M अँड बिफोर T. यमच्या नंतर आणि टीच्या अगोदर आलेला बी हा नेहमी काय असतो, सायलेंट असतो. इथे दिलेला आहे. पहा COMB. आपण कॉम नाही म्हणत तर कॉम म्हणतो. थंब, बॉम्ब, PLUMBR, प्लंबर. काय म्हणतो आपण, प्लंबर. नम, टॉम. यमच्या नंतर आणि टीच्या अगोदर आलेला बी हा नेहमी सायलेंट असतो. हा रूल लक्षात ठेवा. आता पाहूयात आपण की सी कधी सायलेंट असतो. पहा रूल दिलेला आहे, सी इज सायलेंट आफ्टर एस अँड बिफोर क्यू. एसच्या अगोदर आणि के व क्यूच्या नंतर आलेला सी हा नेहमी काय असतो, सायलेंट असतो. एसच्या अगोदर आणि के व क्यूच्या नंतर आलेला सी हा नेहमी काय असतो, सायलेंट असतो. याचं वाचन कसं करू शकतो आपण. पहा असेंट, सायन्स, सीजर, डिसायपल, सिन्स, ॲक्वॅटिक, असेंट, कॉन्क्यू. तर लक्षात ठेवा की एसच्या अगोदर आणि के व क्यूच्या नंतर आलेला सी नेहमी काय असतो, सायलेंट असतो. डी कधी सायलेंट असतो. पहा रूल दिलेला आहे, जीच्या अगोदर डी आला तर डी नेहमी काय असतो, सायलेंट असतो. EDGE काय होतं, एज न होता एज. BRIDGE ब्रिज, WEDGE वेज, HEDGE हेज. सँडविच नाही म्हणत आपण, सँडविच. हँकरचिफ, वेनसडे. एच लेटर कधी सायलेंट होते. पहा रूल दिलेला आहे, एच इज सायलेंट आफ्टर C अँड W अँड बिफोर O. ओच्या अगोदर आणि C व Wच्या नंतर आलेला O नेहमी काय असतो, सायलेंट असतो. पहा इथे दिलेला आहे एक्झाम्पल, HONOUR. हॉनर न म्हणता आपण ऑनर म्हणतो. हॉनेस्ट न म्हणता ऑनेस्ट. इको, ओवर. घोस्ट, वाय, वेअर, वॉट, टेक. स्टमक, मेकॅनिक, कॅरेक्टर, करिश्मा अँड कॉड. त्यानंतर पहा आय आणि जे कधीच सायलेंट होत नाहीत. त्यानंतर पहा के कधी सायलेंट होतो. रूल दिलेला आहे, के इज सायलेंट बिफोर N. यांच्या अगोदर आलेला के नेहमी काय असतो, सायलेंट असतो. जसं फॉर एक्झाम्पल KNEE. क्नी न म्हणता आपण काय म्हणतो, नी. KNEEL नील. KNEW न्यू. नॉब, नाईफ, नाईट, नॉलेज, नो, नकल. तर के कधी सायलेंट असतो, यांच्या अगोदर आलेला के नेहमी सायलेंट असतो. त्यानंतर पहा यल कधी सायलेंट असतो. रूल दिलेला आहे, DFKM. यांच्या अगोदर जर यल आलेला असेल तर तो नेहमी काय असतो, सायलेंट असतो. तर पहा डीच्या अगोदर आलेला असेल यल तर त्याचं वाचन कसं करतो आपण, COULD कुड, उड, शुड. केच्या अगोदर आलेला असेल तर TALK आपण टाल्क नाही म्हणत तर टॉक. WALK वॉक. CHALK चॉक. YALK यॉक. FOLK फॉक. तर
एफ के आणि यमच्या अगोदर आलेला यल नेहमी काय असतो सायलेंट असतो. त्यानंतर पहा यमसुद्धा कधीच सायलेंट होत नाही, यमसुद्धा कधीच सायलेंट होत नाही. त्यानंतर बघू यन कधी सायलेंट होतो. तर रूल दिलेला आहे एखाद्या लेटरच्या मध्ये यम व यन सोबत आलेले असतील तर त्या दोन्ही लेटरमध्ये यन काय असतो सायलेंट असतो. फॉर एक्झाम्पल AUTUMN इथे यम आणि यन सोबत आलेला आहे म्हणून यन काय आहे सायलेंट आहे. तर याचं वाचन कसं करतो आपण AUTUMN ऑटम, COLUMN कॉलम, COLUMN कॉलम, DAMN डेम, HYMN हाईम. कसं वाचन करतो आपण HYMN हाईम. त्यानंतर पहा पी कधी सायलेंट होतो. तर रूल दिलेला आहे पी इज सायलेंट बिफोर यस. यशच्या अगोदर आलेला पी हा नेहमी काय असतो सायलेंट असतो. इथे पहा PSYCHOLOGY इचं फायकॉलॉजी न म्हणता आपण काय म्हणतो सायकॉलॉजी. सायकॉलॉजी कशाला म्हटलं जातं जे पागल व्यक्ती असतात किंवा जे दिमागानं वेडे झालेले असतात तर अशा लोकांना सायको म्हणतात आणि त्यांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला सायकॉलॉजी म्हणतात. तर याचं वाचन आपण करतो सायकॉलॉजी, सायकेट्रिस्ट. त्याच्यानंतर सायकोथेरपी, सायकॉलॉजी, सायक्ट्रिस्ट अँड सायकोथेरपी. त्यानंतर पहा टी कधी सायलेंट होतो. तर रूल दिलेला आहे 10 आणि TCH टेक्स्टमध्ये टी नेहमी काय असतो सायलेंट असतो. जसं फॉर एक्झाम्पल LISTN लिस्टन न म्हणता आपण काय म्हणतो लिसन, OFTEN ऑफ्टन न म्हणता आपण ऑफन म्हणतो मॅच, कॅच, बॅच, ग्लिसन, GLISTN काय होतं ग्लिसन. त्यानंतर यू कधी सायलेंट होतो पहा रूल दिलेला आहे यू इज सायलेंट आफ्टर जी वेन इट इज बिफोर अ ओवेल्स. जर यूच्या नंतर एखादे ओवेल्स आलेलं असेल तर तिथे यू काय असतो सायलेंट असतो आणि यूच्या अगोदर जर जी आलेला असेल तर तिथे सुद्धा यू काय असतो सायलेंट असतो. फॉर एक्झाम्पल पहा GUILE गोईल न म्हणता आपण गाईल्स म्हणतो, गिटार, बिस्कुट न म्हणता आपण बिस्किट, गिल्ट, गार्ड, गिल्ट, गेस्ट, सर्किट, बिल्डिंग, टंग. तर यूच्या नंतर एखादे ओवेल आलेले असेल तर तिथे यू काय असतो सायलेंट असतो. त्यानंतर पहा व्ही कधीच सायलेंट नसतो. त्यानंतर पहा आपण डब्ल्यू कधी सायलेंट असतो. तर रूल दिलेला आहे डब्ल्यू इज सायलेंट बिफोर आर अँड आफ्टर यस. आरच्या पूर्वी आणि यसच्या नंतर आलेला डब्ल्यू हा नेहमी काय असतो सायलेंट असतो. पहा फॉर एक्झाम्पल ॲन्सर, स्वाड न म्हणता आपण काय म्हणतो सॉड, टू, TWO काय होतं टू. त्यानंतर WHOLE होल, रॅक, रॅप, रॅथ, रेन, रिंग, रिस्ट, रॉंग, रोट, रिंकल, रेस्टलिंग, रॅपर, रेंच, रिगल. काय वाचन होतं याचं रिगल. त्यानंतर XYZ कधीच सायलेंट नसतं. त्यानंतरचे लेटर XYZ सुद्धा कधीच सायलेंट होत नाही. हा व्हिडिओ आवडला असल्यास जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा ज्यामुळे मला पण नवीन नवीन व्हिडिओ बनवायला मोटिवेशन मिळेल. थँक्यू.